आंदोलनाचा 8वा दिवस होता आणि आम्ही कालच आरडीसी साहेबांची बैठक झाली होती. संध्याकाळी पॉझिटिव्हली बैठक झाली होती आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती की 12 वाजेपर्यंत आम्हाला सर्व विभागांची आम्हाला अपेक्षित असणारी पत्र आमच्या पद्धतीने हवीत. तुम्ही द्याल उगाच टोलवाटोलीची ती नकोय. आम्हाला जे अपेक्षित पाहिजेत तेच पत्र आम्हाला हवीत. पण 12 वाजेपर्यंत वाट बघितल्यानंतर 8व्या दिवशी आमचा संयम संपला. महत्वाची गोष्ट इथं 108ची ॲम्ब्युलन्स नव्हती, फायर ब्रिगेडची गाडी नव्हती. एवढं निष्काळजी प्रशासन आहे. पोलीस विभागाने जाणून बुजून हे आंदोलन झालंच पाहिजे या भूमिकेत सातारा पोलीस अधीक्षकांना मी या ठिकाणी नमूद करतोय. आपले एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्या ठिकाणी फायरची गाडी नव्हती, त्या ठिकाणी 108 ॲम्ब्युलन्स नव्हती आणि आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी जणू काय प्रवृत्त केलं की तुम्ही अंगावरती डिझेल ओतून घ्या, ही त्यांची जबाबदारी होती. मी फार विचारपूर्वक स्टेटमेंट देतोय की ही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. इथं कोणताही कर्मचारी नव्हता आणि शासन दरबारी आमची थट्टा झाली. शासनाने जर कालच हा विषय मार्गी लावला असता, कालच जर हे पत्र दिले असते तर आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय पूजाताई बनसोडे यांनी स्वतःच्या अंगावरती डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला नसता. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस विभाग आहे. आंदोलकांवरती तक्रारी किंवा गुन्हे नोंदवताना पहिला गुन्हा हा शासकीय अधिकाऱ्यांवरती तुम्ही नोंदवला पाहिजे. आमचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वरती चढले, तिथून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा तिथं जर पोलीस यंत्रणा असती तर त्यांनी तो प्रयत्न केला नसता. पण 1-2 माणसं पाठवून त्यांनी अशा पद्धतीने केलं की तुम्ही हे आंदोलन सक्सेस करा, तुम्ही स्वतःला जाळून घ्या. हे प्रशासनानंच केलेलं आहे. या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांनी पॉझिटिव्हली हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा कालच्या मीटिंग नंतर एवढंच म्हणणं होतं की तुम्ही असं आत्मदहन वगैरे काही करू नका. पण नुसते उपजिल्हाधिकारी सिरियस असून उपयोग नाही. ज्या विभागात पत्र दिली होती ते सिरियस असणं गरजेचं होतं. त्यांनी आंदोलकांची थट्टा केली आणि म्हणून आंदोलकांनी दाखवलं करून की आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही करू पण शकतो. जर समाजाला न्याय नाही भेटला तर आम्ही आमचा जीव सुद्धा देऊ शकतो. हे माझ्या सातारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माझी महिला जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःची जीवाची पर्वा नाही केली. आज स्वतःचा जीव द्यायची पण त्यांनी तयारी समाजासाठी दाखवली. आम्हाला खऱ्या अर्थी त्यांचा खरंच अभिमान आहे की असे पदाधिकारी माझ्या पश्चिम महाराष्ट्राचा मी जिल्हा अध्यक्ष असताना मला असे जिल्हाध्यक्ष लाभलेत 2 की जे समाजासाठी स्वतःचा जीव पण देऊ शकतात. आणि प्रशासनाने आता दखल घ्यावी. परत आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही. ज्या मागण्या असतील, जे आंदोलन असतील त्याला योग्य तो न्याय द्यायची जबाबदारी तुमची आहे. नाहीतर ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू.